रोम रोम भाइयों, सिस्टम पार देंगे। तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका शौर्य ब्लॉगर. आज पुन्हा एकदा झोपेतून जिवंत उठलो. सकाळ सकाळी थंडी एवढी पडायली की सांगूच नका. बाहेर येऊन पाहतो तर सूर्याच्या आधी आपणच उठलो होतो. लवकर उठण्याचं कारण म्हणजे आज होता माझा पेपर. मग घेतली आपण लगेच मंजिनची पूड. रोज सकाळी उठल्या उठल्या या पोरीचं तोंड पाहायला भेटतेच. दात वगैरे घासून झाले, आपल्याला करायचे होते आता आंघोळ. आणि आंघोळ आम्ही नेहमीच शॉर्टकट प्रमाणेच करतो. एवढ्या थंडीतनी आंघोळ करून पण जिवंत राहिलो. आपल्याला घरी खूप उशीर झाला होता, त्याच्यामुळे आपल्याला आता निघायचं होतं वाशिमला. वाशिमला लवकर यायचं होतं, त्याच्यामुळे का रस्त्याने शूट काढला नाही. सर्वात पहिले आलो आपण आपल्या हॉस्टेलला होते आपल्या गावातले मित्र. पेपर द्यायला हॉस्टेलचे काही मित्र पण होते. इथं आल्यावर पाहतो सगळेजण मेकअप करत होते. पेपरला जाताना अभ्यास नाही तर मेकअप जास्त करतात. अच्छा, हमको सिखा रिया है. समझ रहे हो काल हॉस्टेलचे 4 जण आर्मी मध्ये लागले बा. सगळ्या हॉस्टेलमध्ये गुलालच गुलाल करून टाकला. मग आलो सूर्जाच्या रूम मध्ये. सूर्जा खात होता केळं. मग आलो आम्ही एक्झाम सेंटरवर. लगेच पेपर देऊन आलो बाहेर. सगळ्याला माहित होतं पेपर मध्ये आपण जे काय लिहिलं त्यात होत नाही आपण पास. म्हणून सगळे एकूण एकावर हसत होते. जलवा है हमारा. अरे टेंशन नहीं लेने का, आपण है ना. याच्यानंतर सगळ्याला लागल्या भुका. तिथून गेलो आम्ही अकोला नाक्यावर. अकोला नाक्यावरून चाललो आपल्या मेसच्या रस्त्याने. आणि तुम्हाला एक सांगायचं होतं, या रीलवर ज्याचा चांगला कमेंट असेल त्याचा मी उद्या एक स्केच काढून देईल. आता फटाफट एक खतरनाक मध्ये कमेंट करून टाका आणि फॉलो पण करून घ्या बरं. आणि लगेच आलो आपण गजानन महाराज चौकातून माऊली मेसवर. भारत भाऊ कोण्या विचारत आहे काय माहित बा. मेसवर येऊन पाहतो तिथं बारीक बारीक मुलं जेवण करत होते. लेकराकडे पाहून पप्प्या आणि भारत्या पण जेवायला बसले. जेवण करून बाहेर आलो, तिथेच आपल्या गावातले पोरं पण आले होते. आणि या पप्प्याला काय झालं होतं काय माहित, एकटेच बडबड करत होतं. तेवढ्यात आला बिल्डर वैब्या. सगळेजण जेवण आपापल्या नांदात होते, पण याचं जरा वेगळं चालू होतं. तू मेरे से प्यार करती है या नहीं करती, ये बता दे तू बस. वाशिमला झाला होता आपल्याला खूप वेळ. मग निघलो आपण आपल्या घराच्या रस्त्याने. रस्त्याने जाता जाता आपल्याला दिसला एक झुंजार ढाबा. तिथून काहीच न खाता निघालो आपण आनसिंगला. हे होय आपल्या आनसिंगचा एंट्री पॉइंट. तिथून आतमध्ये घुसलो आणि आनसिंग मध्ये काय काम नव्हतं म्हणून निघलो सरळ घरी. ही होय आपल्या लाखेची कमानी. कमानीमध्ये एंट्री करून पोहोचलो आपण आपल्या घरी. हे आपल्या घरातला थोडासा व्ह्यू. आणि लहान मावस भाऊ इथं टायपिंग करत होता. आजच्या ब्लॉगची एंडिंग होते इथंच. ब्लॉग आवडला असेल तर एक चांगला कमेंट करून टाका. त्याचा कमेंट चांगला असेल त्याचा मी उद्या एक स्केच तयार करेल आणि त्याची स्पेशल रील बनवून टाकेल. तर चला जिवंत राहिलो तर भेटू अशाच एका नवीन ब्लॉग मध्ये.